तर आम्ही निघालो डेथ व्हॅलीकडे, जिथे आजपर्यंत कोणतीच मुलगी गेली नव्हती. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, अशा पावन ठिकाणी लोकांपासून दुर्लक्षित असलेले मंदिर, जिथे 3 वेळा दर्शनास गेल्याने काशीला जाण्याचे पुण्य लाभते, असे हटकेश्वर मंदिर. अंधार भरपूर आहे आणि जागा फार छोटी. तुम्ही पाहू शकता मी फसलोय पूर्ण, म्हणजे बापरे. रात्री फायरफ्लाईज फेस्टिवल बघून सकाळी निघाल्यावर सर्वीकडे फॉगच फॉग होता आणि मनात आलं की हरिश्चंद्र गडावर जावं. पण मनाला सावरत ह्या निसर्गरम्य वातावरणाची मज्जा घेत आम्ही निघालो थेट हटकेश्वरकडे. जय शिवराय मित्रांनो, मी विनोद टोकळ गड सफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि काल रात्री आपण काजवे फेस्टिवल बघून आपण निघालेलो आहे त्याच्या अजून एक धमाकेदार आणि भन्नाट ट्रेकला. त्याचं नाव आहे हटकेश्वर महादेव मंदिर, जे की आपल्या महाराष्ट्रात आहे समोर त्या डोंगरात. आणि तुम्ही पाहू शकता अजूनही क्लाउडी वेदर आहे आणि तो नॅचरल ब्रिज जो आहे तो तिथे आहे. रात्रीचा आमचा व्हिडिओ बघितलाच असेल. पिंपळजोग डॅम, सनसेट आणि फायरफ्लाईज हे सर्व अमेझिंग तर होतंच, पण आता थोडं ॲडव्हेंचर आणि इतिहास रचण्यासाठी आम्ही येऊन पोचलो हटकेश्वरला, जिथे आजपर्यंत कोणत्याच मुलीने हटकेश्वरजवळ असलेली डेथ व्हॅली क्लाइंब नव्हती केली, जे आज होणार होतं. जेव्हा सकाळी आम्ही निघालो तेव्हा सकाळी सुद्धा तिथे फुल क्लाउडी वेदर होता, म्हणजे हरिश्चंद्रावरती ढगाळ वातावरण होतं. आणि ते वातावरण तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सध्या आम्ही आता येऊन पोचलेलो आल्मे गावातनं आपण ट्रेक चालू केला आहे हटकेश्वरसाठी. आणि हटकेश्वरचा नॅचरल ब्रिज, निसर्गाचा अनोखा चमत्कारच, याला बघण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. आणि तिथे आहे महाराष्ट्राची डेथ व्हॅली. तर हे सर्व एक्सप्लोअर करायचं आहे कसे पण. तर चला सुरुवात करूया आपल्या धमाकेदार अशा ट्रेकला. चला. 9 वाजल्यानंतर सुद्धा क्लाउड काही संपत नव्हते. फायनली मित्रांनो आम्ही 25 मिनिटांनंतर इथे ब्रेक घेतला आणि इथे पहिली सावली आम्हाला मिळाली. ॲक्च्युली आम्ही ती खाली टाकी दिसत असेल ना, तिथून सुरुवात केली आणि इथे बरोबर 25 मिनिटावरती ब्रेक घेतला आहे, कारण या पूर्ण रस्त्यामध्ये सावली कुठेच नव्हती. ती आम्हाला इथे मिळाली. थोडं पाणी वगैरे पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करावं लागेल. ऊन मे महिना आहे, ऊन जास्त आहे, कारण आता सध्या 9 सुद्धा नाही वाजलेले आहेत आता, तरी पण ऊन डोक्यावर येऊन बसलेलं आहे. पण एक एवढं चांगलं आहे की हा गडावर चढताना थोडंसं थंडवा जाणवतो आहे, थोडी थंड हवा येते, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स होतो आम्ही. तरी अजून 1 तासाने तर वाट लागेल आमची पूर्ण. तर त्यामुळे जेवढ्यात लवकर होईल तेवढं कवर करायचं आपल्याला. चला. हळूहळू ऊन वाढत होतं, पण थंड हवा आणि नॅचरल ब्रिजच्या एक्साइटमेंटमुळे आम्ही लवकर चढत होतो.
तर मित्रांनो, जसं जसं आपण वर चढतोय टाकीच्या इकडनं आपल्याला दुसरी महादेवाची पिंड बघायला मिळाली आणि इथे अजून एक गोष्ट म्हणजे याच्यासोबत नंदीसुद्धा आहे. हे बघा, तर इथे ही वसवण्यात आलेली आहे काही भक्तांकडनं. पण हे चांगली गोष्ट आहे, आपल्याला अशी एनर्जी मिळते परत अजून वर चढण्यासाठी. कारण मध्ये मध्ये आपल्याला महादेव आणि महादेवाची पिंड वगैरे दिसणं अशी चांगली गोष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते. आणि त्यावरून अजून एक गोष्ट म्हणजे की इकडे थंडवा चांगला आहे हवेमध्ये, त्यामुळे पाणी कमी पितो आम्ही अजून तरी. आता पुढचा प्रवास कसा होणार ते आता पुढेच वरती गेल्यावर कळेल. तर चला आपण वरती निघतोय. तर मित्रांनो, इथे पाहू शकता आपल्याला इथे दगडावर दगड रचलेले मिळतात आहे. आणि इकडचे लोकल्स आहेत, लोकल गावकरी, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या दगडावर दगड रचल्याने इच्छा पूर्ण होते ह्या हटकेश्वरला आल्यानंतर. त्यासाठी इथे दगडावर दगड रचण्यात आलेले आहेत असे. आणि मित्रांनो, इथे वरती आल्यानंतर आपल्याला एक आगळं वेगळं झाड बघायला मिळतं, जे म्हणजे हे जसं की हे कोरफडसारखं दिसतं आहे, पण हे आहे की नाही कोरफड माहीत नाही. पण याच्या देठामधून एक वेगळंच झाड आलेलं आहे वरती, हे बघा असं. आणि त्याला कळ्या आलेल्या आहेत, कदाचित त्याला फुलं पण येत असतील. आणि इथे भरपूरशी झाडं आहेत, पण सगळ्या झाडांच्या मधून आलेलं नाही, काही झाडांच्या मधूनच आलेलं आहे. पण अमेझिंग वाटतं, शोपीससारखं झाड वाटतंय असं. तर इथे पावसाळ्यात नजारा काहीतरी वेगळा असेल आणि मला वाटतं अशी झाडे भरपूर बघायला मिळू शकतील आपल्याला. फार सुंदर आहे इथे. आणि मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचले हटकेश्वर मंदिरापाशी. तुम्ही पाहू शकता इथे कितीतरी आपल्याला नंदी बघायला मिळतात आहे, भरपूर आहेत. हे मेन नंदी आणि बाकीचे तुम्ही पाहू शकता. आणि खाली महादेवाची पिंड व त्रिशूल वगैरे ठेवलेलं आहे. तर आता आपण दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या वाटचालीला लागूया. हर हर महादेव. मित्रांनो, इथे आपल्याला पाणीसुद्धा बघायला मिळते, जे की मला वाटतं इथे महादेवांसाठी अर्पण होत असेल. मंदिराच्या आत 2 ते 3 लोक बसू शकतील एवढीच जागा आहे. तर मित्रांनो, आपण निघालोय पुढे नॅचरल ब्रिजकडे. तर हे आहे इथे महादेवाचं मंदिर आणि याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला इथे वॉटर टँक बघायला मिळते पाणी पिण्यासाठी. पण हे सध्या फार घाण झालेलं आहे, तर त्यामुळे एकदम जास्त गरज असल्याशिवाय हे पाणी पिऊ नका, मी तर सजेस्ट करेन. आणि प्यायचं पण असेल तरी तुम्हाला ते थोडंसं उकळून वगैरे प्या किंवा साफ गाळून प्या, कारण त्यामध्ये कचरा तर झालेला आहे, वरतून बेडकं वगैरे भरपूर आहेत त्यामध्ये. तर आता आपण जातोय पुढे. असंच महादेव मंदिरपासून पुढे आपण गेलो की नॅचरल ब्रिज. आणि हा आजूबाजूला असलेला सराउंडिंगचा नेचर एवढा जबरदस्त आहे ना की पिंपळजोग डॅम आणि इथे मंदिर, वा वा, फार अमेझिंग दिसतं इकडनं व्ह्यू. आता आपला व्ह्यू तिकडे. खूप रिस्की पॅच आहे इथे, त्यामुळे बसून बसून उतरतात आहे, कारण थोडा पण बॅलन्स गेला की, आणि हवा पण येते भरपूर, थोडा बॅलन्स गेला की आपल्याला सरळ खाली जावं लागेल. त्यामुळे जरा शांततेत घ्यावं लागणार आहे इथे. माती निसरडी असल्यामुळे आम्ही सर्व बसून उतरत होतो. नवनाथ ग्रंथात हटकेश्वर मंदिर असलेल्या डोंगरास सोन्याचा डोंगर म्हटले आहे. हटकेश्वराच्या दर्शनासाठी 3 वेळा गेल्यास काशी क्षेत्राला जाण्याचे पुण्य लाभते, असा उल्लेख काशीखंड ग्रंथात आहे. असे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हटकेश्वर मंदिर काळाच्या ओघात मात्र दुर्लक्षित राहिले आहे. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 11 मध्ये म्हटले आहे, ना तरी कारवे सुनी वसुंधरी, जो हिरण्याक्षू विवरी, ते उघडेल हटकेश्वरी, जेवी पाताळ कुहर. म्हणजेच हिरण्याक्षू दैत्य पृथ्वीला काकेत घेऊन एका विहारात घुसला. भगवान शंकरांना या संकटाची जाणीव झाल्याने त्यांनी या दैत्यास पाताळापासून ज्या गुहेबाहेर काढले ते ठिकाण म्हणजेच हटकेश्वर मंदिर.
नॅचरल ब्रिजच्या आठवणी गोळा करून आम्ही निघालो पुन्हा मंदिराकडे आणि तिथून थेट डेथ व्हॅलीकडे. हे आहे माझं महाराष्ट्र. तर मित्रांनो, आता आपण जातो खाली केव्हमध्ये. हे मंदिर आहे एक्झॅक्टली याच्या बॅक साईडला. म्हणजे आता हे लोक चालले तशी पायवाट मळलेली आहे व्यवस्थित केव्हला जायला. 2 केव्ह आहेत खाली. त्याच्यामध्ये एखाद्यामध्ये मंदिर आहे आणि दुसऱ्या केव्हमध्ये एक लांब पसरलेली अशी दुसरी केव्ह आहे. तर चला जाऊया खाली. केव्हकडे जाण्यासाठी मंदिराच्या मागून रॉक कट स्टेप्स आहेत. स्टेप्स उतरल्यानंतर आपण पोहोचतो एका अशा केव्हजवळ ज्याचा शेवट दिसतच नव्हता. आतच आत जात होतो. मित्रांनो, ही केव्ह पूर्ण पसरलेली आतमध्ये. इथून लांब लांब पर्यंत तिचा एंड दिसत नाहीये. बाबा हो, अरे बापरे, लांब पर्यंत पसरलेली केव्ह आहे ही. आणि पुढे छोटी होत चालली. मित्रांनो, जा ना थोडस. नाही नको, खूपच खाली. बापरे, ही नॅचरल केव्ह आहे इथे आणि फार आतमध्ये काहीच नाही मित्रांनो. हे बघा, लांब पर्यंत पसरलेली आहे. लांब पर्यंत पसरलेली आहे, काहीच दिसत नाही पुढे. मी थोडंसं आतमध्ये जाऊन, फार आतमध्ये केव्ह आहे ती. आतमध्ये जास्त जाऊ शकत नाही आपण कारण अंधार भरपूर आहे आणि जागा फार छोटी. तुम्ही पाहू शकता मी फसलोय पूर्ण. म्हणजे बापरे. केव्ह नंतर आम्ही निघालो आमच्या शेवटच्या मुक्कामाकडे, डेथ व्हॅलीकडे, जिथे आजपर्यंत कोणतीच मुलगी गेली नव्हती. सावकाश रे बाबा, इथे हवा भरपूर आहे. वाकून चला रे. राईट साईडला ठेवायचं. डेथ व्हॅलीच्या वर चढताना थोडी भीती तर वाटत होती. दोन्ही साईडला दरी आणि मध्ये आम्ही. पण डर के आगे जीते या डायलॉगच्याच भरोशावरती जाऊ लागलो. भरपूर मज्जा येत होती. लाईफमध्ये एकदा तरी ॲडव्हेंचर करायची मज्जा घेतली पाहिजे. हवा भरपूर जोरात होती आणि त्यामुळे ड्रोन व्यवस्थित उडत नव्हता. ह्या ट्रेकमध्ये भरपूर काही बघायला मिळालं. सुंदर सनसेट, डॅम, फायरफ्लाईज, क्लाउड, थंडी हवा, रायडिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग, क्लाइंबिंग, भरपूर काही. You feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yo, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me, bitch, nah, I don't complain. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हटकेश्वरचा ट्रेक पूर्ण केलेला आहे. आणि आता आपण निघालो आपल्या परतीच्या वाटेला. तर मित्रांनो, जर कधी तुम्हाला हटकेश्वर जायचं असेल तर हटकेश्वरला जाण्यासाठी 2 वाटा आहेत. ते म्हणजे एक हा इकडे आहे आपला समोर हटकेश्वर
हा समोर जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण हा इकडे पसरलेला माझ्या पाठी हा इथे हटकेश्वरचं मंदिर आहे बरोबरमध्ये. आणि इकडे जर तोंड करून उभं राहिलं हटकेश्वरच्या तर एक साईडला आहे गोदरे गाव आणि ह्या साईडला आहे माझ्या आलमे गाव. तर येताना आम्ही आलमे गावातनं आलो आणि आता उतरताना पण सुद्धा आलमे गावातनं उतरतोय. आणि जर काही तुम्हाला हटकेश्वर सोडून अजून तो डेथ व्हॅलीला जायचं तर डेथ व्हॅलीला जाण्यासाठी तुम्हाला याच्या पाटणंच एक रस्ता सरळ सरळ डोंगराच्या त्या साईडने हटकेश्वर बघितल्यानंतर हा रस्ता इकडे उतरतो आणि हा वाला जो पॅच दिसतोय तुम्हाला हाच आहे ते डेथ व्हॅलीचा पॅच. आणि तुम्ही इकडनं येताना परत ह्या रस्त्याने परत असं पठारावरून असं इथे आल्यानंतर तुम्ही परत आलमे गावात इकडे उतरू शकता तसं. तर चला भेटूया लवकर पुढे नवीन ब्लॉगमध्ये नवीन धमाकेदार जोशमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.